छत्तीसगडमधील भिलाई येथील सुपेला पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेलमध्ये महाराष्ट्रातील एका व्यावसायिकाने आत्महत्या केली। माहिती मिळताच सुपेला पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। हा व्यावसायिक सांगली जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आले। हॉटेलच्या खोलीत आत्महत्या शुक्रवारी व्यावसायिक गोविंद पवार हे सुपेला येथील एका हॉटेलमध्ये पोहोचले होते। तिथे त्यांनी रात्रीचा मुक्काम केला। व्यवसायानिमित्त ते अनेक वेळा सुपेला येथे येत असतात। ते कायम या हॉटेलमध्ये राहायचे। शनिवारी सकाळी त्यांनी दरवाजा न उघडल्यानं हॉटेल व्यवस्थापकानं मास्टर चावीनं दरवाजा उघडला। त्यानंतर गोविंद पवार यांनी खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं दिसून आले, अशी माहिती पोलिसांनी दिली। गोविंद पवार हे 2 मार्चपासून हॉटेलमध्ये राहत होते। या हॉटेलमधून ते सतत त्यांच्या कंपनीच्या मार्केटिंगचं काम करत होते। गोविंद पवार यांच्या खोलीतून जेवणाची ऑर्डर न मिळाल्यानं हॉटेल व्यवस्थापकाला संशय आला। त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली। पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या रूमचा दरवाजा मास्टर चावीनं उघडण्यात आला, तेव्हा आतमध्ये गोविंद पवार यांचा मृतदेह आढळून आलाय। राजेश मिश्रा, TI सुपेला पोलीस स्टेशन, कर्जामुळे आत्महत्या। गोविंद पवार हे 7 लाईफ एनर्जी कंपनीशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे। जवाहरनगर भिलाई येथील रहिवासी असलेल्या त्यांच्या मित्रानं सांगितलं की त्यांच्यावर खूप कर्ज आहे। दरम्यान मृत व्यक्ती ही सांगली येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करतायत। पोलीस अनेक बाजूंनी तपास करतायत। या घटनेबाबत सुपेला पोलीस ठाण्यात संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आलं असून आत्महत्येचा पोलीस अधिक तपास करतायत। होळी सणादरम्यान आत्महत्येच्या या घटनेनं खळबळ उडाले। पोलिसांनी व्यावसायिकाच्या कुटुंबियाशी संपर्क साधलाय। व्यावसायिकाच्या जवळच्या लोकांशीही संपर्क साधला जात आहे। पोलिसांच्या प्राथमिक तपासात कर्जाचा मुद्दाही समोर येत आहे। त्यामुळे ही आत्महत्या नेमकी कशामुळे केली याची माहिती ही पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे।